नमस्कार मैत्रिणींनो, विद्यास फूड अँड ब्युटीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण करूया उपवासाची कचोरी म्हणजे फराळी कचोरी। त्यासाठी साहित्य घेतले तर इथे मी 4-5 बटाटे उकडून किसून घेतलेले आहेत आणि साबुदाणे 1-2 वाट्या साबुदाणे चांगले भाजून त्या मिक्सरला लावून त्याची पावडर करून घेतलेली आहे। ही त्याची भरड आहे आणि ही थोडी रवाळ अशी पावडर आहे झालेली। आतल्या फिलिंगसाठी मी घेतलेलं इथे ओला खोबऱ्याचा किस आहे, शेंगदाण्याचा कूट आहे, 4-5 मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत, कोथिंबीर आहे, कोथिंबीर तुम्ही खात नसाल तर नका टाकू, मीठ आहे, मीठ मी हेच मीठ यातलंच अर्धं मीठ मी पारीमध्ये वापरणार आहे, जिऱ्याचा पावडर आहे, अर्धा लिंबू आहे, 5-6 काजूचे तुकडे आहेत, 7-8 मनुके आहेत आणि 1 चमचा साखर आहे। काजू आणि मनुके आपण बारीक चिरून घेऊया आणि या पिठामध्ये आपण मीठ घालून बटाट्यामध्ये मीठ घालून आपण यातलं थोडंसं हे साबुदाण्याचं पीठ घालून आपण हे चांगलं मळून घेऊया पाणी न घालता। पीठ मळून झालेले आपलं बटाटा आणि साबुदाण्याच्या प्रकारे मिक्स करून आपण पारीचं पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये मीठ, साखर आणि ड्रायफ्रूटचे तुकडे सगळं व्यवस्थित मिक्स करून आपल्या सारणाचं सुद्धा आतमध्ये भरायची सारण मिक्स करून घेऊया व्यवस्थित। पीठ मिक्स करून झालेलं थोडंसं लिंबू आपण पिळून घेऊया म्हणजे छान आंबट गोड तिखट अशी टेस्ट पण येईल सारणाला आपल्या। अशा प्रकारे आपले सारण ही तयार आहे। आपण आता कचोऱ्या वळून घेऊया। याच्यामध्ये आपण फिलिंग भरून घेऊया। पारी तुम्ही हाताने सुद्धा मोदकांसारखी करून घेऊ शकता किंवा अलगद हाताने लाटून घेऊ शकता। मी आता लाटूनच घेतलेले आहेत आणि या प्रकारे सगळं एकत्र आणून आपण असं फिल करून घेऊया। ज्या प्रकारे आपण एक प्रकारे कोणतीही कचोरी करताना कसं करतो तसंच आपल्याला करायचं आहे किंवा पुरणपोळीचं आपण पुरण भरताना कसं आपण सील करून घेतो पुरण पारीमध्ये, त्या हिशोबाने करून घेऊन असं मग नंतर त्याला गोल असा आकार देऊन घेऊया आणि त्यानंतर हे जे साबुदाण्याचं पीठ आहे त्याच्यामध्ये हे आपण असं घोळून घेऊया। अशा प्रकारे आपण सर्व कचोऱ्या करून घेऊया। अशा कचोऱ्या आपण करून घेऊया सगळ्या। अजून एक फिलिंग मी भरून दाखवते तुम्हाला। सारण मध्ये घेऊन ते मधोमध असं दाबून घ्या आणि मग हे चारी बाजूने असं आपण उचलून घेऊया आणि एका अंगठ्याने सारण दाबत पण जायचं। हे बघा या प्रकारे या सगळ्या बाजूने पीठ थोडं असं वरती करून घ्यायचं। हे बघा असं पीठ थोडं आपण काढून पण घेऊन या म्हणजे सगळ्या बरोबर छान सील होतील। हातावर नंतर गोल करून घ्यायचं की आपली कचोरी तयार आहे। आपण आता कचोरी फ्राय करायला घेऊया। मी थोडंसं पीठ टाकून बघितलं ते छान वरती आलंय म्हणजे तेल बरोबर तापलेलं आहे। इथे एक एक आपण कचोरी सोडायला सुरुवात करूया। आता हे वरून तेल आपण असं त्याच्यावरती घालून घेऊया। जेणेकडनं चारी बाजूनी सारख्या त्या फ्राय होतील। असे 1-1 मिनिट आपण फ्राय करत राहूया। तेल चांगलं तापलेलं म्हणून मी गॅस स्लो केलाय। थोड्या वेळाने मी गॅस थोडा मीडियम करेन।
कचोरी फ्राय झालेल्या आहेत, आपण तिथे काढून घेऊया. कचोरी फ्राय होते तोपर्यंत आपण इथे चटणी करून घेऊया. शेंगदाण्याचं कूट घेतलंय, ओलं खोबरं, कोथिंबीर, जिरे पावडर आहे, मीठ आहे याच्या खालीच, आणि 7-8 मिरच्या आहेत आणि थोडासा गूळ आहे आणि लिंबू रस आपण ह्याच्यात मिक्स करणार आहोत. आणि ही चटणी आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. आपली उपवासाची फराळी कचोरी तयार आहे. कशी वाटली रेसिपी? खूप सोपी आहे, सविस्तर सांगितलेली आहे. नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग या खायला. चला बाय.